नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधी आणि असहकार चळवळ. पहिल्या महायुद्धाने भारतीय स्वतंत्र चळवळीवर बराच परिणाम झाला. पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी इंग्रजांना मदत केली. मनुष्यबळ व द्रव्यबळ यांचे भरपूर सहकार्य केले. का बरं केले सहकार्य भारतीयांनी इंग्रजांना युद्धामध्ये? कारण जर आपण इंग्रजांना सहकार्य केले तर ते आपल्याला स्वराज्याचे हक्क देतील, अशी एक आशा आपल्या भारतीयांना होती. 1916 साली या हक्कांसाठी लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट या नेत्यांनी होम रूल चळवळ उभारली. परंतु जेव्हा ही चळवळ उभारली आणि जेव्हा इंग्रजांना वाटायला लागलं की आता हे तीव्र होत चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे, तेव्हा त्यांनी दडपशाहीचे सत्र सुरू केले. पण शेवटी भारतातील या घटनांचा परिणाम म्हणून त्यांना आपल्याला काही सुधारणा द्याव्या लागल्या व त्या म्हणजेच 1919चा कायदा. भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी काही हप्त्याने सुधारणा देण्याचा ठरवले आणि मग परंतु या सुधारणा भारतीयांना अपेक्षित अशा नव्हत्या, त्यामुळे त्या राबवायच्या नाहीत असे C.R. दास आणि बिपिनचंद्र पाल यांनी ठरवले. आणि त्यामध्ये परंतु महात्मा गांधींचं असं मत होतं, ज्या हप्त्याने सुधारणा देत आहेत इंग्रज, त्या सुधारणा आपण स्वीकाराव्यात. परंतु बिपिनचंद्र पाल आणि C.R. दास इत्यादींना हे मान्य नव्हतं. महात्मा गांधींना हे मान्य होतं आधी, परंतु नंतर त्यांना ते पण इंग्रजांचे कट्टर विरोधक झाले आणि असहकाराची चळवळ त्यांनी सुरू केली. जेव्हा का बरं कट्टर विरोधक झाले? कारण ज्या 1919चा मॉन्टेग्यूचा जो कायदा होता त्यामध्ये आपल्याला अपेक्षित अशा सुधारणा नव्हत्या, म्हणून मग गांधीजी सुद्धा इंग्रजांचे विरोधक झाले. पण त्यांना आधी वाटत होतं की आपण ते राबवाव्यात, पण जेव्हा प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्यांना ते विरोधामध्ये गेले. मग आता जेव्हा हे सगळं घडत असताना महात्मा गांधींनी आता हा सगळा आपण महात्मा गांधींचा जो प्रवास पाहणार आहोत, जे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे हे सगळं जे पाहणार आहोत, त्यापूर्वी आपण काही त्यांचा पूर्ववृत्तांत पाहूया. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी संपादन केल्यानंतर 1891मध्ये ते भारतात आले व वकिलीचा व्यवसाय सुरू करू लागले. दक्षिण आफ्रिकेमध्ये ते 1893मध्ये गेले. तेथे ब्रिटिशांची नाताळ वसाहत होती आणि ते तिथं एक खटला चालवण्यासाठी ते गेले होते. परंतु तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या काही वसाहती आहेत तेथे भारतीय लोक व्यापारी आणि मजूर म्हणून कार्य करत आहेत आणि त्यांना खूप अपमानास्पद जीवन जगावे लागत आहे आणि याचा अनुभव गांधीजींनी सुद्धा घेतलेला आहे. त्यांचा पण तिथं पदोपदी अपमान झालेला आहे, अवहेलना त्यांना सहन करावी लागलेली आहे. मग गांधीजींनी नाताळमध्ये होणाऱ्या गोरे लोक म्हणजेच ब्रिटिश लोक जे भारतीयांवर अन्याय अत्याचार करत होते, त्याची अवहेलना करत होते, त्याचा प्रतिकार करण्याचे ठरवले व लोकांमध्ये जागृती घडवून आणली. मग त्यांनी काय केलं? नाताळ सरकारने भारतीय लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणारा कायदा पास केला. मग आणि जिझिया कर लादण्याचा कायदा केला. या दोन कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी लोकांमध्ये जागृती केली आणि या कायद्याविरुद्ध अहिंसात्मक लढा पुकारण्याचं त्यांनी ठरवलं. अशा प्रकारची दुसरी वसाहत ट्रान्सवाल इथेही होती. ट्रान्सवाल सरकारने असा आदेश काढला होता की प्रत्येक काळ्या माणसाने, काळ्या म्हणजे ते कोणाला म्हणायचे? आपल्याला, भारतीयांना, की भारतीयांनी बोटांचे ठसे आपल्याकडे द्यावेत. आता बोटांचे ठसे कोणाचे घेतले जायचे? चोर व दरोडेखोर. आपण चोर होतो, दरोडेखोर होतो का? नाही. मग हे अपमानास्पद कायदा त्यांनी आपल्यावर लादला होता आणि या कायद्याविरुद्ध सुद्धा गांधीजींनी सत्याग्रहाचे अस्त्र वापरले. या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. या अशा वंशभेदी व अन्यायी कायद्याविरुद्ध लढण्याचं त्यांनी ठरवलं व ब्रिटिश सरकारला हे कायदे रद्द करावे लागले आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या या अस्त्राचा हा पहिला विजय होता. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.